तर राम राम मंडळी, मी ऋषा स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा एका नवीन कट्ट तडकदार भडकदार स्वस्त मजबूत टिकाऊ कट्ट या ब्लॉगमध्ये. तर तुम्ही म्हणशील आज रातचं अंधारचं चिंधारचं कुठं लागलाय फिरायला. तर आम्ही सध्या आहे अक्कलकोटमध्ये आणि सध्या पाऊस सदृश वातावरण जरा जरा चालू आहे. आणि सध्या आम्ही तिकडं त्या तिकडच्या बाजूला मागच्या बाजूला आहे तिकडं स्टे आहे आमचा. भक्त निवासलाच घेतलंय. आम्हाला का रूम भेटलं नाही, मग डबल बेड भेटलं. वर एक खाली एक, त्याला अटॅच दुसरा आहे, त्याला अटॅच वरचा एक आहे. म्हणजे 4 बेड आहे ॲट अ टाइम. मग आम्हीच काबीज केले 4 बेड. 2 बेडचे पैसे देऊन 4 बेड काबीज केले. कोण येत नाही म्हणलं, आम्हीच राहायचं वाटा. आणि सध्या म्हणलं जरा संध्याकाळचं फिरावं, संध्याकाळचं इकडे तिकडे जरा हुंडून यावं. उद्या सकाळी महाआरतीला पण जायचं आपल्याला स्वामींच्या. तर कुणीकडं इकडे जाऊया की, चला समोरून बाहेर जाऊया. तर जरा इकडे तिकडे फिरून यावं म्हटलं आणि इथला एरिया जरा जावं म्हटलं. कसा विषय आहे, पाऊस सदृश वातावरण सध्या टाकाटक अक्कलकोटमध्ये. आम्ही आलो त्या वेळेला जास्त नव्हता, पण आता हळूहळू पाऊस वाढायला लागला इकडं. आणि माझा ट्रायपॉड वगैरे सगळं काढून ठेवलं मी, कारण भिजलं तर परत ना ती काय आपल्या दाताव मास नाही एवढी बाबा. त्याचा विषय आहे, परत ना गंभीर घ्यावा एवढा विषय नाही. तर तुम्ही इथं आल्यानंतर माझे एक वैयक्तिक मत आहे, बाहेर कुठं रूम घेण्यापेक्षा इथं भक्त निवासला भले तुम्हाला सिंगल बेड भेटू दे ते खालीवर, पण भक्त निवास खट्ट आहे आणि वातावरण पण इथलं चांगलं आहे. असं काही वावगं नाही बाबा एवढं, म्हणजे नाव ठेवण्याजोगं काय नाही. बाहेर जर रूम बघितली, आम्ही 2-3 बघून आलो. आईच्या गावात डोकं फिरलं आमचं. कुठल्या गल्लीत आलो म्हटलं, आईच्या गावात दर्शन असा विषय झाला. तर चला, सिक्युरिटी काका आपल्याला शिट्टी मारत नाही ती, ह्या गाडीवाल्यांना मारते ती. गाडीवाले वगैरे काय करते ती, जरा दंगा करायला लागली. तो जास्त गाडीवाले यायला लागली ती. ऑनलाईन बुकिंग पण असतं वाटतं भक्त निवासचं. तर ऑनलाईन बुकिंग दावली की तुम्हाला डायरेक्ट रूम मिळून जात्या. फक्त ऑनलाईन बुकिंगला कसं आहे, तुम्ही जर रविवार गाठून आला तर विषय काय मिळत नाही, काहीच मिळतच नाही. शक्यता नव्हत मिळतच नाही. हा तेवढं मिळणार, तेवढं घ्यायचं गपकार बसायचं. आणि इकडे जरा कंस्ट्रक्शन वगैरे चालू आहे. कुठलं खड्ड आहे, कुठला हॉलमध्ये? हा, हॉलमधलं बेड पण चांगलं आहे ते. आता तिथं 2-3 फॅमिली पण आहे आमच्या सोबत, एवढा काही विषय नाही. तर लाखोजी लोक जाण टाटा सियारा आली बघा पुढलं, लालग्या कलरची. विषय हार्डा बरं का टाटा सियाराचा. आणि इथं काय स्त्रियांसाठी सांग, धातूची शिल्पे. इकडं काय तर असं विषय आहे, इकडं ही सगळी रांग करून उभा राहिली तिथं. वास्तुकला बघायसाठी थांबले काय सगळेजण इकडं. हो, जोरच आहे की मग विषय खट्ट टाकाटक विषय आहे की. गर्दी बघा, गर्दी किती आहे इकडं, गर्दीचा विषय हार्ड आहे इकडं. तर आम्ही निघालो सध्या बाहेरच्या बाजूला. आम्हाला जाऊन जरा आमचा विषय वेगळा आहे, जरा वेगळा आहे. आम्हाला जाऊन जरा देवविषय करायचा आहे, त्यामुळे आम्ही निघालो. आणि गर्दी वगैरे आपण इथं गर्दीचं तेवढा कायम असतो इकडं, कायम नसतो या, कायम घरचं गर्दी असते कधी पण या, एनी टाइम. हा, भक्त वगैरे लय येते इकडं. रांग लागलं बघ. इथनं वास्तू वगैरे बघायला, जुन्या शिल्पकला, म्हणजे पुरुष आणि महिलांसाठी वेगळी आहे ना. त्या वास्तुकला वगैरे शिल्पकला वगैरे बघायचं असलं तर तुम्हाला ह्या इथून बघायला भेटेल सगळं. यात्री निवास आहे वाटतं. हा, ह्या इथं आहे त्या, तर इथे येऊन बघू शकता तुम्ही. आणि इथं काय विषय आहे मला बी काय कळणार. यात्री निवास पण लिहिलंय आणि वास्तुकला शिल्पकला पण जुन्या आहे त्या. आणि त्याच्या बाजूला यात्री निवास पण आहे वाटतं आईच्या गावात, असा विषय आहे. आणि अडवून ठेवलंय सगळ्यांनी. इकडल्या बाजूला काय ऑनलाईन बुकिंग सेवा, महाप्रसाद बुकिंग सेवा, महाप्रसादाची बुकिंगची सेवा आहे वाटतं इकडं, असा विषय आहे. हा, तरीच म्हटलं असं काहीतरी विषय आहे वाटतं इथं. तर चालतंय, आपल्याला काय, आपलं फक्त हुंदडून यायचं इकडे तिकडे, जरा फिरून यायचं. उद्या सकाळीच आम्ही आरतीला जाणार, पाय मोकळं करायचं सोन्याला, कारण जेवण केलेलं जिरलं पाहिजे. जरा इकडे तिकडे केलं पाहिजे, त्याला पर्याय नाही. तर चला, इथं काय काय दिलं तुम्हाला सगळं, इथं माहिती वगैरे दिल्या सगळी टाकाटक पैकी. तुम्ही इथं काय बी करू शकता, माहिती वाचा. उडवतोय काय काका आईच्या गावात. काकाने आता सध्या आमचा कार्यक्रम केला असता. इथं तुम्हाला सगळी माहिती दिल्या, काय काय विषय आहे, कसा विषय आहे, हे तुम्ही वाचून घ्या एकदा टाकाटक पैकी. हां, झालं एवढंच. कारण ब्लॉग करताना जास्त मोठा करून मला काय चालणार नाही. तर आम्ही बाहेरच्या बाजून निघालो सध्या. तर चला, परत आणि आत यायचं आहे. प्लॅटिना माझी अलीकडे लावल्या, ते पलीकडे नेऊन लावायच्या थोड्या वेळात. आणि सगळं सामान वगैरे आम्ही तिथेच ठेवलं उघड्यावरती. काही लॉकर बिकर आम्ही काय किल्ली वगैरे होय सोन्या, आम्ही काय कुलूप वगैरे काय आणलं नव्हतं. तसंच आहे सगळं, आहे तसं. हा, तुम्हाला जर हा बेड घ्यायचं असलं डबल बेड, तर इथं लॉकर भेटतंय, फक्त कुलूप भेटत नाही त्याचं. ते तुमचं तुम्ही कुलूप आणून लॉक करून तुमचं तुम्ही स्पष्टपणे ठेवायचं. सध्या आम्ही पुढच्या बाजूला आहे. कुठं आहे बरं, चला मूर्ती बघून तरी येऊया. सॉरी बरं का, सॉरी, मला लागली जरा छत्री काकींची आईच्या गावात.
चालायचं एवढं. तर इकडं मूर्ती आहे स्वामींची. कुठं आहे? इकडं मूर्ती आहे ती होळी पौर्णिमा. इकडं मूर्ती आहे, इकडं गाय वासरू आणि इकडे छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे. ओके. आणि इथं स्वामींची मूर्ती आहे. तो फोटो काढायचा सोन्या. ओके. तर इथं जरा सोन्याचं फोटो सेशन वगैरे घेतो त्याकडे बघी. आणि परत ना तुम्हाला सिनेमॅटिक व्ह्यू दावतो इथला कसा आहे. एक नंबर आहे. सोन्या मागल्या वेळी तू आलतो तेव्हा बघितली नव्हती. ह्यावेळेला बघून घे. टाकाटक वातावरण एकदम. श्री स्वामी समर्थ. तर अशा पद्धतीने सोनूबाईचे तर 2-3 फोटो मी क्लिक केलं. आणि सोनूबाई कसं वाटलं तुम्हाला फोटो वगैरे क्लिक केलेलं? आणि इकडच्या बाजूला मागं काय दिसतंय काय मला माहित नाही. अध्यक्ष उपाध्यक्ष यांच्याबद्दल काय तर माहिती वगैरे असते तिथं टाकाटक पैकी. सोनूबाई बरं मध्ये समीर चौगुले. कुठं आहे? समीर चौगुले. हा ओके. महाराष्ट्राचे हास्य जत्रा तो बी आलता वाटतं. सोनू कसं वाटलं तुला फोटो सेशन करून? आता आपण जरा फिरून येऊया मंदिर. मूर्ती बघितली नव्हती मी. कर बघितली मागल्या टायमेला गडबड मध्ये येणार नाही. वन डे रिटर्न होता ना तुम्ही? हा त्यामुळे गडबडी झालतो त्यात पाऊस लय. तेवढा विषय. अशा आलो गाड्या वागायच्या तुझ्या बलाड्याची गाडी आहे. तर चालतंय. इथला सगळा विषय झाला. आता मी जरा पुढे जाऊन मंदिराचं दर्शन वगैरे घेऊन येतो. सकाळी दर्शन करणार आम्ही, तरी पण जरा इकडे तिकडे फिरून येतो. आमच्या मिसेस यांना काही खरेदी वगैरे होत्या का बघूया. इकडं जर तुम्ही ह्या रस्त्यावाला इथं कुठे तर इथं तुम्हाला कंटिन्यू रूम्स आर अवेलेबल. फक्त रूम्स बघायला गेला तर विषय हार्ड. तुम्ही परत म्हणणार आईला कुठं आणून ठेवलं मला असा विषय होते. तर सध्या आलोय आम्ही. हा तू इथनं वाहून गेलती तुमची चप्पल तर मागल्या वेळेस सोनूबाई ते नालती त्यावेळेला त्यांची चप्पल इथनं वाहून गेलती. सगळा विषय असा झालता. तर सध्या आलो मी मंदिराच्या आवारात इथं. आणि इकडे सगळी अशी चेहलपेल चालू असत्या शहर. तर सोन्या आपल्याला दर्शन काय आत्ता घ्यायचं नाही. आत्ता जस्ट आपल्याला इकडे तिकडं जरा खरेदी वगैरे करायची असली तर खरेदी वगैरे करायची. वास कसला येतो लागा इथं अगरबत्त्यांचा? टोटल क्वालिटी वास आहे. जरा हार्ड आहे पण अगरबत्त्यांचा वास क्वालिटी आहे. जेवढा पसरेल तेवढा क्वालिटी येणार नंतर. तर आलू मंदिराच्या जवळच आलू बाग. इकडे जास्त काही एवढी इकडे गर्दी वगैरे काय नाही. आज गर्दी खरी बघायला भेटणार तुम्हाला उद्या सकाळी आणि उद्या संध्याकाळी. उद्या दुपारपासून गर्दी असत्या. आरतीला वगैरे गर्दी असणार आहे जाम. तर चालतंय सध्या जरा आम्ही रांग म्हणजे पाक दरवाजापर्यंत आली ती मागच्या तिथं. आम्हाला जावं म्हणत होती पण काय दर्शन वगैरे काय होत नाही म्हटलं ना आम्ही गेलो नाही. लांबूनच पाया पडलो माघारी आलो. आता जरा इथं स्नेह महाप्रसादाचा आनंद घ्यायचा आहे थोड्या वेळात. त्यासाठी आमची लगबग चालू आहे. आम्ही आता आलो इकडल्या बाजूला. आता जाऊन थोडंसं बसूया रूमवर जाऊन. थोड्या वेळाने येऊया इकडं. काय म्हणा सोडा इथं बघा असं काय जर विषय. पाऊस जरा आत्ता थांबला आहे थोड्या वेळापूर्वी. नाहीतर मग जण पाऊस बदाबद चालू होता. असं नाही चिटचिट चालू होता बारीक. इकडं काय चालू झाली? भक्तांसाठी महत्वाची सूचना. महाप्रसाद बुकिंग सेवा. अरे महाप्रसादासाठी बुकिंग सेवा आहे तिथं. विषय हार्ड आहे. अरे महाप्रसादाची सेवा आहे तिथं. चला सोनू इथं महाप्रसादाची सेवा वाटतं काय जरा असा विषय. इथं महाप्रसादासाठी रांग चालू वाटतं. मी मागा जर म्हणतो इथं काही विषय चालू आहे. एवढी लोक का रांगेत थांबले तर इथं महाप्रसादाचा विषय वाटतं. महाप्रसाद वगैरे इथं भेटतो. रांगेत उभा राहायला लागतंय तिकडं. आणि आम्ही गेलो एवढं काय तिकडं. तर चालायचं. चला रांगेत जाऊन उभा राहूया. तिकडं पण कार्यकर्ते काका मागा जण थांबली ते अजून तसंच आहे. ती आरती झाली शेवट सोन्या काय मिळणार नाही तसा विषय. सोन्याच्या चेहऱ्यावर हावभाव बघायला कसा आहे आज. हावभाव बघायला चेहऱ्यावर. गाडी लावून येऊ आपण जाऊन. तर आमची प्लॅटिना वगैरे लावून येतो तिथं. प्लॅटिन लावूया तिथं आपल्या रूम बशी आणि मागे येऊया परत ना. हा तेवढं होतंय. तर चालतंय. आता सोनू भैया जेव्हा म्हणतील ब्लॉक चालू कर तेव्हा चालू करणार. तोपर्यंत थांबणार भावाला आता. तर तुम्हाला एक विषय सांगायचा राहिला मित्रांनो. इकडल्या बाजूला जे अन्नछत्र बघताय तुम्ही आता आहे आता इकडल्या बाजूला असं अन्नछत्र होणार आहे. याच्या मागच्या बाजूला बघा वर लाईट वगैरे दिसतं का? इथल्या बाजूला इकडे दिसते बघा ही कंस्ट्रक्शन वगैरे चालू आहे. सेम जी खालच्या इमेजमध्ये दिलं का नाही त्यांनी सेम तसं होणार आहे. कोण अमोलराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली हे अध्यक्षच आहे इथलं सोन्या यांच्या अध्यक्षतेखाली असं अन्नछत्र निवास होणार आहे. स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ
इकडल्या बाजूला मागच्या बाजूला दिसतंय का कंस्ट्रक्शन चालू आहे बघा सगळं. तर चालतंय आम्ही पण अन्नछत्राचा जरा कार्यक्रमाचा आस्वाद घेतो. चला अन्नछत्र घेऊया. चला घेऊया जाऊया चलो. इकडल्या बाजूला महिला आहे त्या, तिकडल्या बाजूला पुरुष आहे ती. सगळ्यांनी रांगेतनं उभा राहून रांगेतनं जायचं आणि एका टायमिंगला थोडे पब्लिक सोडते ती. असा विषय नाही काय जास्त म्हणजे एकदम जास्त जाते गडबड गोंधळ. लिमिटेड आपण जे कनेरी मठाव बघितलं का ना आम्ही जी कनेरी मठावर ब्लॉग बघितला असता जाऊन बघून टाका. कनेरी मठाव जसं आहे अन्नछत्राची सुविधा त्याच पद्धतीनं इथं पण आहे तसं काय जर विषय वाटतं तर चालतंय. आम्ही पण रांगेत जाऊन उभा राहतो. सोनूबाई यांना पण रांगेत जाऊन उभा राहायचा. सोनू तुला पण रांगेत उभा राहायचं जाऊन काय तसं काय नाही माझं उभं राहायचं जाऊ उभं राहावी रांगेत. घ्यायचा प्रसाद घ्यायचा म्हटलं जाऊन येऊयाच.